आपल्या शहरातील ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा केबी न्यूज। अंकली पुलावरून नदीत उडी मारलेल्या महिलेचा मृतदेह 24 तासानंतर सापडला। कोल्हापूर सांगली मार्गावरील अंकली पुलावरून कृष्णा नदीत उडी मारलेल्या महिलेचा मृतदेह तब्बल 24 तासांच्या शोध मोहिमेनंतर रविवारी दिनांक 31 ऑगस्ट रोजी सायंकाळी सापडला। मृत महिला अनिता अरविंद हजारे, वय अंदाजे 47, मूळगाव अग्रंधुळगाव, तालुका कवठेमहांकाळ, जिल्हा सांगली, सध्या राहणार उचगाव, कोल्हापूर अशी आहे। शनिवारी दुपारी पतीसोबत दुचाकीवरून सांगलीहून कोल्हापूरकडे येत असताना मोबाईलवर फोन आल्याने अनिताबाई यांनी अंकली पुलाजवळ गाडी थांबवली। त्या फोनवर बोलत असतानाच अचानकच नदीत उडी घेतली। पतीने त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला, परंतु तोवर त्या पाण्यात कोसळल्या होत्या। या घटनेनंतर SRF रेस्क्यू फोर्स व वजीर रेस्क्यू फोर्स यांनी शनिवारी सायंकाळपासून शोध मोहीम हाती घेतली होती। अखेर रविवारी सायंकाळी 4 वाजता अंकली गावापासून सुमारे 700 मीटर अंतरावर शेताच्या कडेला नदीपात्रात त्यांचा मृतदेह आढळून आला। शव बाहेर काढून सांगली सिव्हिल हॉस्पिटलमध्ये शवविच्छेदनानंतर नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला। या शोधात कैलास वडर, सागर जाधव, महेश गव्हाणे, आसिफ मकानदार, सागर माळी, SRF रेस्क्यू तसेच रौफ पाटील, वजीर रेस्क्यू यांनी सक्रिय सहभाग घेतला। या घटनेची नोंद सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात झाली असून आत्महत्येचे नेमके कारण समजू शकलेले नाही। मात्र कौटुंबिक कारणातून रागाच्या भरात हा प्रकार घडल्याची माहिती समोर येत आहे। केबी न्यूज हातकणंगले प्रतिनिधी सचिन लोंढे।